हा केस फक्त क्राईमचा नाही, तर हा केस राजकारण आणि सोसायटीमधील एक महत्वाचा केस आहे. नमस्कार, मी रुद्रेश जोशी आणि आज मी बोलणार आहे 2017 मध्ये उत्तर प्रदेशच्या उन्नाव डिस्ट्रिक्ट मध्ये झालेल्या त्या रेप बद्दल. एक अल्पवयीन मुलीवर रेप झाला. हा रेप केला कोणी? कुलदीप सिंग सेंगार. तो त्यावेळीचा बीजेपीचा MLA होता. मुलगी पोलिसांकडे गेली. पोलिसांना सांगितलं की तुम्ही FIR घ्या. पोलिसांनी नकार दिला. तिच्या फॅमिलीमध्ये भरपूर सस्पिशियस ऍक्टिव्हिटी झाली. तिच्या फादरचा मृत्यू झाला. त्याच्यानंतर हा केस एक दबाविंग केस झाला. धमक्या, राजकारणी दबाव हे सगळं व्हायला लागलं. आणि जेव्हा ती मुलगी रोडनी ट्रॅव्हल करत होती तिच्या रिलेटिव्स बरोबर, तेव्हा त्या मुलीचा ऍक्सिडेंट झाला आणि त्यांच्या रिलेटिव्सचा पण ऍक्सिडेंट झाला. मुलगी इंजर झाली. त्यानंतर मीडिया हाऊसेस, जर्नलिस्ट आणि ऑपोजिशननी माग केली की केस का नाही होत आहे, का कुठली ऍक्शन घेत नाही जात आहे, कारण तो बीजेपीचा MLA म्हणून. त्यानंतर CBIने कुलदीप सिंग सेंगार यांची अटक केली आणि त्यांना जेलमध्ये टाकलं. खूप खुश झाली की निर्णय आणि जस्टिस हे प्रिवेल झालं. पण थोड्या दिवस पूर्वी दिल्ली हायकोर्टने एक निर्णय दिला आणि त्याच्यानंतर हाहाकार झाले. तो निर्णय होता की त्यांना बेल मिळाली आहे. लोक खूप त्रासलेली, लोक रस्त्यावर उतरले, प्रोटेस्ट करायला लागली. आणि त्यानंतर हे निर्णय सुप्रीम कोर्टने हा निर्णय दिलाय की त्यांची जी बेल आहे ती परत घेतली जाते आणि त्यांना परत जेलमध्ये टाकलं जात आहे. मित्रांनो, हा जो केस आहे हा फक्त रेपचा, क्राईमचा याचा नाही. हा एक प्रश्न आहे की जे पॉवरफुल लोक आहेत का ते सेफ आहेत, जी कॉमन पीपल आहे, कॉमन माणूस आहे, तो सेफ का नाही. आणि दुसरा प्रश्न की जे हायकोर्ट आहे, जे जिकडे आपण जातो जस्टिससाठी, आपल्याला तिकडे जस्टिस मिळते. मित्रांनो, मला फक्त हेच सांगायचं आहे की आज आपल्याला हे उत्तर मिळालंय की सुप्रीम कोर्टने आज कॉमन मॅनचं ऐकलं आहे आणि आपण हेच आशा करू शकतो की पुढे मुलगी ही सुरक्षित राहील. नमस्कार, मी रुद्रेश जोशी. जय हिंद, जय महाराष्ट्र.